नमस्कार, आराध्या लेडीज टेलर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला नवीन प्रकारची स्लीव डिझाइन शिकायची आहे। हे बघा, आपल्याला या प्रकारची स्लीव डिझाइनचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे। या स्लीव साठी हा कपडा कसा जॉईंट केला आहे, नंतर याला अस्तर कसं जोडलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करू। हे बघा, आपण अस्तरवर नॉर्मल जशी स्लीव कटिंग करून घेतो तशी आपण स्लीव कटिंग करून घेतलेली आहे। आता स्लीवची उंची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला स्लीवची उंची घ्यायची आहे। नॉर्मल आपण जशी स्लीव कटिंग करतो तशी। आता यांची 9.5 आहे, तर आपण इथे 10.15 घेतलेली आहे आणि ही 30 इंचाच्या छातीची स्लीव आहे, त्यामुळे हे बघा इथे 7.5 इंचच आपण रुंदी घेतलेली आहे। नॉर्मल आपण जशी स्लीव कटिंग करतो तशी आपण अस्तर कट करून घेतलेले आहे। आणि त्याच्यासाठी हे बघा, हा आपल्याला खाली जॉईंट करण्यासाठी काट आहे आणि साडी 2 रंगाची आहे, त्याच्यामुळे हे बघा लाल आणि आपण असा क्रीम कलरचा कपडा आहे। तर ह्या दोन्ही आपल्याला सेम घ्यायचे आहे, दोन्ही पण कपडे। हे बघा, म्हणजे आपली जेवढी स्लीव असेल अशी पूर्ण ओपन करून घ्यायची आहे स्लीव, आणि स्लीवच्या मापाचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे। दोन्ही पण कपडे आपले स्लीवच्या मापाचेच असले पाहिजे, उंचीला नाही रुंदीला आपल्याला स्लीवच्या मापाचे घ्यायचे आहे। कारण आपला खाली काट जॉईंट होणार आहे, त्यामुळे आपण हा खालचा कपडा मायनस केलेला आहे। तर काट आपल्याला मायनस करून वरती जेवढं उरल आपल्याला त्याच्यापेक्षा 1 इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे वरच्या साईडला। हे बघा, आता हा मध्यभागी आपल्याला घ्यायचा आहे कपडा। तर कसा घ्यायचा, पहिले आपण हा जो व्हाईट वाला कपडा आहे त्याचे आपण 2 पार्ट करून घेऊ। आता या लाल कपड्याला आपल्याला ते जॉईंट करायचे आहे। एक साईडला आपण इकडं हा जॉईंट करू आणि इकडनं या साईडला जॉईंट करून घ्यायचं आहे। आता हे बघा, आपल्या दोन्ही साईडला आपला कपडा जॉईंट झालेला आहे। हे बघा, ही उलटी साईड आहे आणि ही सरळ साईड आहे, आपला कपडा जॉईंट झालेला आहे। आता आपण व्हाईट दोरा लावला होता, त्याच्यामुळे याच्यावर आपण टीप घ्यायची। जर लाल लावेल असला तर आपण अशी लालवर टीप घ्यायची। आता हा दोरा आपला असा असल्यामुळे आपण अशी टीप घेतली आहे। तर आपला कपडा जॉईंट करून झालेला आहे। आता आपण डबल फोल्ड करायचं आहे त्याला। हे बघा, आपण डबल फोल्ड करून घेतलेले आहे। बरोबर आपल्याला घडी घालायची आहे। मध्यभागी आपल्याला वरच्या आणि खालच्या साईडला एक कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपलं ते सेंटर आपल्या लक्षात येईल। आणि आता आपल्याला हा लाल कपडा मोजायचा आहे किती, इथं हे बघा 8 इंच आहे, म्हणजे आपली 2-2 इंच आपल्याला इथं मार्जिन करायचं आहे, म्हणजे आपल्या त्याच्यावर चुने घ्यायचे आहे। हे बघा, एक इथं राहील, इकडच्या साईडनी पण आपल्याला सेम करून घ्यायचं आहे। बघा, आपण फोडून एक खुणा करून घेतलेले आहे। आता आपल्याला या प्लेट अशा एकावर एक आपण ठेवून घ्यायचे आहे। याच्या आधी मी नुसता प्लेन मध्ये पैठणीचं एक अशी स्लीव शिवलेली आहे। तुम्हाला जर ती बघायचा असेल तो व्हिडिओ, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता। हे बघा, असं एकावर एक ठेवून घ्यायचं आहे, आपल्याला सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यावर प्रेस पण करू शकता।
त्याच्यावर आपल्याला आता हे टिप मारून घ्यायची आहे. हे बघा आपली टिप मारून झालेली आहे खालच्या साईडला. आता आपल्याला वरती याची सेटिंग करून घ्यायची आहे. तर आपल्याला हे बघा ही जी आपली वरची खूण आहे त्याच्यापासून आपल्याला अर्धा इंच जरासं प्लेट घ्यायची आहे ती आणि अशा हाताने व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे त्या. हे बघा अशा एकावर एक. आणि हा व्हाईट कपडा आपल्याला असं वरतीच ठेवायचा आहे आणि हा लाल कपडा त्याच्यामध्ये असं फोल्ड करायचा आहे. हे बघा असं हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला 5 नंबरची टिप टाकून घ्यायची आहे. सुई त्याच्यामध्ये अडकून ठेवायची आहे आणि इकडच्या प्लेट आपल्याला त्याच प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे. आता आपल्याला काठ घ्यायचा आहे. आता तो काठ आपल्याला हे सेंटर पासून असं ठेवायचा आहे. आता इथं आपण पेपरचा अजिबात यूज केलेला नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पेपर यूज करायचा आहे. पेपर कसा यूज करायचा आहे तो मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. पेपरवर ठेवून कशी कट करायची आहे स्लीव. आता इथं विदाऊट पेपरचा आपण करत आहोत. हे बघा हा काठ ठेवून आपण बरोबर पेन आणि एक ड्रॉ करून घ्यायचा आहे. पुढे आपल्याला हा काठ जॉईंट करायचा आहे. हे बघा आता आपल्याला असंच याचा मध्यभागी एक करून घ्यायचा आहे. कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला याचं सेंटर कळेल. हे बघा आता हा उलट्या साईडला आपल्याला असं ठेवायचा आहे. बरोबर आपला मध्यभागी सेंटर आलं पाहिजे. तिथं आपण एक पिन लावून घेऊ. आणि बरोबर आता आपण जिथं पेनाने हे केलं होतं ड्रॉ त्याच्यावरच आपल्याला टिप मारायची आहे. असं काठ ठेवून घ्यायचं आहे. हे बघा आपला काठ जॉईंट झालेला आहे. आता आपण तो इकडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो सगळा कट करून टाकायचा आहे. आता या काठावर आपल्याला परत एकदा एक टिप मारून घ्यायची आहे. थोडीशी अलीकडे मारायची. पहिले आपण जितकी मारली त्याच्या थोडस अलीकडे मारायची काठावर. आता वरच्या साईडला पण आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. वरच्या साईडला आपण टिप मारून घेतलेली. आता आपल्याला अस्तर जॉईंट करायचे. तर हे बघा हे आपले अस्तरची उलटी बाजू आहे आणि सरळ बाजू आहे. तर आपण अशी ठेवायची आहे. बरोबर मध्यभागी आलं पाहिजे. हे बघा हे मध्यभागी सेंटर आहे. ते बरोबर आपल्या स्लीवच्या सेंटरलाच आलं पाहिजे. ते आपण बघून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवड वाटत असेल तर इथे एक पिन लावून घ्यायची. नाही इथे एक पिन लावून घ्यायची. खालच्या साईडला टिप मारून घ्यायची. हे बघा आता खालच्या साईडला आपला लाल कपडा आहे आणि आपला दोरा वेगळ्या रंगाचा आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावर असं फोल्ड करून डायरेक्ट इथं टिप नाही मारू शकत. तर आपण फक्त अस्तरवर एक टिप मारून घ्यायची. हे बघा परत आपल्याला एकदा सेंटर. हे बघा हे दोन्ही सेंटर आपले सेम आले पाहिजे. फोल्ड करून घ्यायचंय व्यवस्थित. आणि आता आपल्याला इथे एक पिन लावून घ्यायची आहे. आपल्याला इथं काठावर बरोबर एक टिप मारून घ्यायची आहे. आता 5 नंबरची टिप घ्यायची आपल्याला आणि पूर्ण या साईडला अशी मारून घ्यायची आहे आपल्याला 5 नंबरची टिप. हे बघा आपली सगळ्या साईडनी टिप मारून झालेली आहे. आता हा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा. पण आधी आपण इकडून बघू कशी तयार झाली आहे. हे बघा आपले व्यवस्थित सगळे प्लेट्स व्यवस्थित आलेले आहे. कुठे फोल्ड झालेले नाहीये. तर आपण हा जो एक्स्ट्रा कपडा आहे वरचा तो कट करून घ्यायचा आहे. तर आता आपलं जेवढं अस्तर आहे तेवढाच आपल्याला कपडा ठेवायचा. बाकीचा सगळा कपडा कट करून टाकायचा आहे. हे बघा हे शोचं बटन आहे.
ते आपण इथं लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली स्लीव डिझाईन तयार झालेली आहे। आणि हे शोचं बटन आपण घरी पण कसं तयार करायचं मी त्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तेव्हा तो व्हिडिओ पण नक्की बघा। आणि हे बघा आपली स्लीव अशा प्रकारे तयार झालेली आहे। हा स्लीवचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।